मग हे जर प्रश्न मांडायचेच नसतील तर मग आम्ही महापालिकेत तरी येऊन काय करू? मग त्यापेक्षा आम्ही घरीच बसतो ना. आमच्या भागातली जे काय पुणे शहराचे नेते त्यांच्या सांगण्यावरून पुणे शहरामध्ये काम करतात. मग प्रश्न विचारणार कोणाला? त्यांना ते जर कोल्हापूरला असते मंत्री तर मी कशाला त्यांना तिकडे जाऊन प्रश्न विचारले असते? हो का, अशा याने काय दबाव माझ्यावरती होणार नाही आहे. पण सुनेत्रा वहिनी निश्चितपणे यातनं मार्ग काढतील, देवेंद्रजी यातनं निश्चितपणे मार्ग काढतील. या घटना घडल्या याची माहिती राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्यापर्यंत जावं म्हणून हे पत्र हे आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाठवले. म्हणजे पुणे शहरातील पुणेकरांचे प्रश्न मांडायचे नाही का? पुणे शहराच्या पातळीवरती जी काही चुकीची कामं झाली त्याच्याकडे कानाडोळा करायचं का, असं धीरजजी घाटे यांचा अर्थ आहे का? खर तर एक कार्यकर्ता भागातली जनतेची कामं, पुणेकरांचे काही प्रश्न यशस्वीपणे मांडतोय, काही विषयांवरती आवाज उठवतोय. खरं तर तो आमचा अधिकार आहे, कारण विरोधी पक्ष नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिकेमध्ये आहे. आम्ही सर्व नगरसेवक विरोधी बाकावरती बसलेलो आहोत आणि विरोधी पक्षातल्या नगरसेवकांचं काम असं सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे, त्यांना वेठीस पकडायचं आणि राजकीय चौकटीमध्ये म्हणजे याच्यामध्ये गैर काय आहे? मग जर असे प्रश्न विचारायचे नाही मग पुणेकरांचे प्रश्न सोडवणार कोण? जर विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारलेले नाही तर या पुण्याचे प्रश्न कसे सुटणार आणि कोण सोडवणार? हो का, आता हे विषय आमच्या समोर जेवढे विषय येतात, मी एक साधा नगरसेवक आहे विरोधी पक्षातला आणि माझ्या समोर जे काही विषय येतात ते मी माझ्या पद्धतीने मांडतो, राजकीय चौकटीत मांडतो, संविधानिक पद्धतीने मध्ये मांडतो, कागदोपत्री मांडतो, पुरावेनिशी मांडतो. मग हे जर प्रश्न मांडायचेच नसतील तर मग आम्ही महापालिकेत तरी येऊन काय करू? मग त्यापेक्षा आम्ही घरीच बसतो ना. हो का, या तो विषय हो का, एखादी निवडणूक झाली तेव्हा झालं ते झालं. आता मी माझ्या प्रभागातलं काम आहे, माझ्या प्रभागातले प्रश्न आहे, माझ्या प्रभागातल्या कामातले अनियमितता ते मी मांडणार ना, कारण मी नगरसेवक आहे. मग मी काय शांत बसायचं का? मी काहीच करायचं नाही का? असं त्यांचा प्रश्न आहे का? आता हे ते राज्याचे मंत्री आहेत, आमच्या मतदारसंघाचे आमदार आहे, आमच्या भागातली जे काही पुणे शहराचे नेते त्यांच्या सांगण्यावरून पुणे शहरामध्ये काम करतात. मग प्रश्न विचारणार कोणाला? त्यांना ते जर कोल्हापूरला असते मंत्री तर मी कशाला त्यांना तिकडे जाऊन प्रश्न विचारले असते? हो का, अशा याने काय दबाव माझ्यावरती होणार नाही आहे. पण सुनेत्रा वहिनी निश्चितपणे यातनं मार्ग काढतील, देवेंद्रजी यातनं निश्चितपणे मार्ग काढतील. सुनेत्रा वहिनी तुमचं काय बोलणं झालं का विषय? हो, सुनेत्रा वहिनीने सांगितलं हो तुम्ही संयमाने घ्या, आम्ही आमच्या काही विषय होते ते वहिनीने सांगितले. जाणवते का अजितदादांची खंत जाणवते? का सुनेत्रा वहिनी सक्षमपणे खंबीर आहेत. निश्चितपणे अजितदादांच्या आशीर्वादा स्वर्गीय अजितदादांच्या आशीर्वादाप्रमाणे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्ते काम करत आहोत. पुणेकरांचे प्रश्न निश्चितपणे सोडत आहोत. असंही म्हटलं जाते अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, त्याच्यामुळे भाजपा नाही, असं काही नाहीये. दादांची कमी तर 100% आहे, पण असं काही नाहीये. सुनेत्रा वहिनी असेल, पार्थदादा पवार असेल, अतिशय यशस्वीपणे राज्यामध्ये असेल, पुणे जिल्ह्यामध्ये असेल, ताईंचे तुम्ही दौरे पाहू शकता. त्यांनी घेतलेले आत्ताच्या मागच्या आठवड्यामध्ये सर्व महिला भगिनींसाठी घेतलेला कार्यक्रम, उद्योजकांसाठी कार्यक्रम असू शकतो. त्यामुळं निश्चितपणे पण आमची काहीतरी जबाबदारी आहे. सगळे विषय ठीक सुनेत्रा वहिनींनी सगळं पाहण्यापेक्षा काही विषय त्या ठिकाणी आम्ही पुणेकरांचे सोडू शकतो. तुमचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे म्हणतात की अमोल बारवडकरांचा हा वाद वैयक्तिक वाद आहे त्यांचा, त्यामुळे पक्ष त्यांची वेळ आली तर कान उघडणी करेल. हो का, हा विषय त्यांचं काहीतरी शब्दाचा विपर्यास झालेला आहे. सुनील अण्णांशी माझे चांगले संबंध आहेत, त्यांची माझी या विषयावर चर्चा झाला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर अमोल अडकर चुकत असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांचे कान उघडणी करू. जर अमोल अडकर चुकत असेल तर हे, आणि सुनील अण्णांनाही माहिती आहे माझी काही चूक नाहीये, मलाही माहिती आहे. पक्षाला भूमिका काय मांडलीत का? हो का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासोबत आहे. काळी फीत आज आम्ही सर्वांनी बांधलेली आहे, त्यामुळे मी एकटा पडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाहीये. काळी भीत बांधण्याचं कारण काय आज काय निषेध? सर्व नगरसेवकांनी आम्ही निषेध केलेला आहे. सुहास टिंगरे असेल किंवा माझ्या बाबतीत जे काही बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत. पण आता अमोल बालवडकरांची पुढची भूमिका काय? तुमचा निधी हो का, पुढची भूमिका सुनेत्रा वहिनी ठरवतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी ठरवतील. नाही, लेटर वॉर वगैरे असं काही नाहीये. ज्या घटना घडल्या याची माहिती राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्यापर्यंत जावं म्हणून हे पत्र हे आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाठवले. कारण आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत, तिन्ही पक्षांचं राज्यात महायुतीचं सरकार आहे. काही कॉमन मिनिमम प्रोग्राम आपले ठरलेले आहेत
आणि जेव्हा तुम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांवरची अशा पद्धतीने टीका टिप्पणी करता, आमच्या एखाद्या कार्यक्रमासंदर्भात तुम्ही काही विरोधाभास निर्माण होईल असं वक्तव्य करता, तर हे काही योग्य नाही. आणि हे एकदा दोनदा तीनदा नाही, हे वारंवार होताना घडताना दिसतंय. त्या कारणामुळं तुमच्या सर्वेसर्वा असणाऱ्या सुनेत्रा वहिनी पवार यांना या पत्राद्वारे ही माहिती देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. कोथरूड विधानसभेतला हा जुना वाद आहे असं वाटतंय का? जुना वाद परत येतोय? हा कुठलाही वाद नाही, याला काही राजकीय रंग नाहीये, पण केवळ व्यक्तिगत आकाशातनं तुम्ही अशा पद्धतीने आरोप करताय आणि प्रसिद्धीत येण्याचं काम करताय. हे निदर्शनास आणून देण्यासाठी हे पत्र दिलेलं आहे. काल मुंबईमध्ये महायुतीची समन्वय बैठक झाली, त्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दोन्ही भाजपाला काही सूचना देण्यात आल्या. नाही, निश्चित मला असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असेल तर आमच्यापर्यंत त्याची माहिती पण येईल. पण पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुमचे नगरसेवक कशा पद्धतीने वागतात, तुमच्या नगरसेवकांनी अशा पद्धतीने विधान करणं ही चुकीचं आहे हे सांगण्याचं काम पण त्यांनी केलं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. सभागृह नेते गणेश बिडकर त्यांनी प्रेस घेतली आणि सरळ सरळ सांगितलं की आमच्याकडे पुण्यात स्पष्ट बहुमत होते, त्याचा वापर आम्हाला करायला लावून. कुठेतरी हे एक भाजपाचा गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. गळचेपी असायचं कारण आहे, बहुमत आहे का नाही, तर 100% आमचं बहुमत आहे आणि ते जनतेने दिलेलं बहुमत आहे. त्यामुळे त्या बहुमताच्या आधारावरतीच आम्ही पुण्याच्या विकासासाठी, पुण्यातल्या सगळ्या घडामोडी आपण ज्या घडताना दिसतात किंवा पाहतोय, पुण्यातलं जे राजकीय समीकरण आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. पण हे सगळं असताना सुद्धा तुम्ही विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसताय, तुम्ही अशा पद्धतीने चुकीचं विधान करताय, आमच्या नेत्यांबद्दल वाईट वक्तव्य करताय, हे मात्र भारतीय जनता पार्टी खपून घेणार नाही. महायुती एकत्र आहे, पण पुण्यामध्ये मात्र त्याला कुठेतरी कुरबुडीचं राजकारण लागलं. पुण्यात सुद्धा आम्ही एकत्रच आहोत. आम्ही लोकसभा एकत्र लढलोय, विधानसभा महानगरपालिकेच्या निवडणुकीत जरी आम्ही स्वतंत्र लढलो असलो तरी सुद्धा आम्ही एकत्रच आहोत. परंतु एखादा सभासद अशा पद्धतीने जर त्याची वर्तणूक दाखवत असेल तर त्याला समज देण्याचं काम हे तुमचं आहे, हे आम्हाला या निमित्ताने सांगायचं. आता तोडगा काढल्यानंतर भविष्यात मालवणकरांना काही निधी देण्याचा काही विचार? असे निधी आपण प्रत्येकालाच महानगरपालिकेने देण्याचा अधिकार आहे आणि तो दिलाही जातो. निधी आणि हे पत्र याच्यामध्ये मला असं वाटतं की विसंगती आहे. दोन्ही विषय वेगळे आहेत. पत्र देण्यामागचं कारण मी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे.